हॅलो नमस्कार, सासूबाई सुनबाई रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत। आज मी तुम्हाला ही भाजी कशी करायची ते दाखवणार। तर ही रानभाजी आहे। तर ही तुम्ही कधी खाल्ली आहे का रानभाजी? एवढी छान होती ना, पण ही गावाकडेच भेटते, इकडे नाही भेटत। तर ही भाजी आता तुम्हाला कशी करायची मी दाखवणार आहे। तर चला मग आता बघूया। तर ही भाजी अशी आहे, तर ही आता निवडून घ्यायची अशी। ही मी निवडूनच ठेवलेली आहे, बाकीची ही तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलेली आहे। ही अशी गोळी ही आता किडलेली पानं आहे, ती थोडी टाकायची, ती घ्यायची नाही। आणि हा पुढचा शेंडा थोडासा कोळा असतो म्हणून ते असा घ्यायचा। अशी भाजी निवडून घ्यायची आहे। ही आता भाजी निवडून झालेली आहे, मी आधी सगळे निवडून ठेवलेली आहे, ती निवडून झालेली। तर आता हिला धुयाची आणि मग चिरायची, धुवून चिरायची आहे भाजीला। आता ही भाजी अशी धुवून चिरलेली आहे। तर आता ह्या भाजीला थोडं उकडून घ्यायचं आहे। त्यासाठी आता गॅसवर कढई ठेवलेली आहे, एकच उकळी आणायची। तर आता तुम्ही म्हणाल की भाजी उकळून करून त्याचं जीवनसत्व घालत आहे तुम्ही, पण ह्या भाजीला थोडा आडूपणा असतोय, मग थोडंसं उकडायला लागतं। एकच उकळी काढायची आणि लगेच काढायची। मग आता ही रानभाजीचं म्हणाल तुम्ही नाव काय, तर ह्या रानभाजीचं नाव कुरडू। तुमच्याकडे असती भाजी असती काय, तुम्ही कधी खाल्ली काय, कमेंट करून सांगा। रानभाजी अशी पौष्टिक पावसाळ्यात खाल्लेली चांगली असते ही भाजी, आणि फक्त पावसाळ्यातच उगवती भाजी, उन्हाळ्याला उगवत नाही। आता भाजीला उकळी आलेली आहे पाण्याला। आता गॅस बंद करायचा आहे। गॅस बंदच केलेला आहे। आता ही गार करून पिळून घ्यायची भाजी ही। आता उकडून पिळून अशी घेतलेली आहे भाजी। आता हिला फोडणी घालायची। आता तेल घातलेलं आहे कढईमध्ये, त्यामध्ये घालायचं आहे जिरं, त्यामध्ये कुटलेला घालायचा लसूण, कांदा पण घालायचा त्यामध्ये। त्या भाजीला जरा कांदा भरपूर घालायचा। कांदा भाजत आलेला आहे, त्यामध्ये टाकायची हळद, आता टाकायची धना पावडर, जिरा पावडर, आता टाकायची चटणी, ही मसाल्याची चटणी आहे। आता मिक्स करून घ्यायची। आता ह्यामध्ये भाजी घालायची, ही पिळून ठेवलेली। आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता ह्यामध्ये पाणी टाकायचं आहे। फक्त उकळून घेतलेली एक उकळी काढून आता शिजवूनच घ्यायची। याला काय डाळ बी घालायची नाही। त्याला बारीक गॅस करून ठेवायचा आहे, झाकण लावून। ही शिजलेलीच आहे, तिला काय जास्त उशीर शिजायला लागत नाही, कारण हा पाल्याची भाजी आहे। शिजलेली अशी छान अशी भाजी, ही चांगली शिजवूनच खायची असते। खाण्यासाठी तयार आहे भाजी, कुरडूची भाजी खाण्यासाठी तयार आहे। ही फक्त पावसाळ्यातच भेटते। या खायला भाजी आता चवीला एवढी छान लागते, अशी भन्नाट 2-2च भाकरी खाल्ल्या पाहिजेत।